तो साहब स्वागत करेंगे गेड़ाम साहब का। इस माहौल को हृदयस्पर्शी बनाने के बाद तेज सूर्याचे घेऊन आला, तेज सूर्याचे घेऊन आला, चंद्रमा परी हसमुख झाला, दीन दुखितांचा कैवारी बनला, ज्यांनी दिधला बुद्ध आम्हाला, त्रिवार वंदन त्या महामानवाला, त्रिवार वंदन त्या बाबासाहेबाला, त्रिवार वंदन त्या क्रांतीसूर्याला। आमंत्रित करतो राहुलजी वानखेडे यांना, कृपया हमें मार्गदर्शन करें। राहुलजी वानखेडे। या देशातील तमाम दलित, पीडित, शोषित, महिला, मजूर, आदिवासी यांचे मुक्तिदाते, जगातल्या मानवी मूल्यांच्या युद्धाचे प्रेरणास्त्रोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मानवजातीने आजपर्यंतच्या 50 लाख वर्षाच्या प्रवासात निर्माण केलेला सर्वात मोठा बुद्धिवादी, बुद्धिजीवी व्यक्ती सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना वंदन। आजच्या कार्यक्रमात माझ्यासोबत असलेले आदरणीय गेडाम सर, माझे मित्र दिलीपजी मेश्राम तागडे साहेब, आदरणीय बनतेजी अनिरुद्ध, बऱ्याच बनतेजींना मी आदरणीय म्हणत नाही, परंतु त्यांना ऐकून मला आदरणीय म्हणायची तीव्र इच्छा झाली। उपस्थित इथे सर्व कर्मचारी वृंद, बंधूंनो, भगिनींनो, या परिसरात याच्या अगोदर मी 2दा आलो होतो अधिकारी म्हणून तुमच्या ऑर्डनन्स फॅक्टरीचे इन्स्पेक्शन करायला। आता इथे दिलीपजी मेश्राम यांच्या आग्रहास्तव मला इथं त्यांनी बोलावलं, माझा सन्मान केला, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो। मित्रांनो, मला जो विषय दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धम्म चळवळ आणि आजची परिस्थिती। धम्म आणि चळवळ दोन एकरूप झालेल्या गोष्टी आहेत, एका नाण्याच्या 2 बाजू आहेत। इमर्सन असं म्हणतो की जगात एखादा महापुरुष तयार व्हायचा असेल तर निसर्ग एक मूस बनवतो, एक कास्टिंग करतो मूस निसर्ग, आणि तो महापुरुष निर्माण झाल्यानंतर निसर्ग स्वतःच ती मूस तोडून टाकते। ज्या परिस्थितीने बुद्धांना जन्म दिला, ज्या विकृतींनी बुद्धाला बुद्ध होण्यास भाग पाडलं, ज्या अमानुषी आणि अमानवी मूल्यांनी बुद्धाला त्रस्त करून मानवतावादाच्या पुरस्कारासाठी जीवन वाहण्यास उद्युक्त केलं, ती परिस्थिती त्या कालखंडातली यज्ञयागाने मांडलेला प्रचंड असा उच्छेद, आर्यांनी आपल्यासोबत आणलेली सर्वात महत्वाची आणि सर्वात महत्वपूर्ण अशी कुठली संस्था असेल या देशामध्ये ती आहे यज्ञ। उझबेकिस्तानातून आले, मध्य आशियातून आले, परंतु यांनी शोषणाचं शास्त्र सुद्धा सोबत आणलं। कारण की ज्या पद्धतीनं यांच्या गुराच्या कुरणाच्या शोधार्थ हे सप्तसिंधूच्या प्रदेशात आले,
त्याच पद्धतीनं आजही 2008 मध्ये या देशाला कुरण म्हणूनच ते चरतायत. आणि हा कुरण म्हणून चरण्यासाठी त्यांनी जे काही शास्त्रोक्त मांडणी केलेली आहे, तत्वज्ञानापासून धर्मापर्यंत, परंपरांपासून तर श्रद्धांपर्यंत, स्वर्गापासून नरकापर्यंत, पापापासून पुण्यापर्यंत, आत्मा अध्यात्मापर्यंत, तर ही संपूर्ण मांडणी एका शोषणाच्या षडयंत्राचा परिपाक आहे. आणि शोषणाचं जे षडयंत्र आहे, हे शोषणाचं षडयंत्र एवढं तीव्रतम झालं होतं बुद्धाच्या कालखंडामध्ये की तिथला सामान्य माणूस त्राही झाला होता. फक्त पुरोहित, फायदा होईल तर पुरोहिताचा होईल. यज्ञयाग, अश्वमेध यज्ञ, जिथं जिथं यशो जाईल तिथं तिथं राजानं जावं, मध्ये जो आडवा येईल त्याच्याशी युद्ध करावं आणि तो फिरत फिरत येईल. युद्ध पास झाला, क्षत्रिय मेले. चातुर्वर्ण व्यवस्था होती बुद्धाच्या कालखंडात, जाती व्यवस्था नव्हती, प्रायमरी स्टेजवर होती. चातुर्वर्ण व्यवस्था होती ना बुद्धाच्या कालखंडात, चातुर्वर्ण व्यवस्था होती. तर या चातुर्वर्ण व्यवस्थेने ज्या पद्धतीने तिथल्या क्षत्रियाला सतत त्राही केलं होतं, यज्ञ यागाच्या माध्यमातून, अश्वमेध यज्ञाच्या माध्यमातून. त्याच्या अगोदर पशुवध यज्ञ होता, पशुवध आपला मनुष्यवध यज्ञ होता. मनुष्यवध यज्ञाचे अजूनही त्याचे जे काही पुरावे आहेत ते तुम्हाला रामटेकला मिळतील, उत्खननात सापडले आहेत. जिथं तो स्तूप सापडला त्याच्या आतच एक मंदिर आहे, तिथं ते बली देतात माणसाचं, त्याचं चित्र आहे, ते मूर्ती ठेवलेली आहे तिथे. तर मनुष्य वध यज्ञ हा संयुक्तिक न राहिल्यामुळं त्या राजाचा सर्वात प्रिय असा अश्व सोडायचा आणि त्या माध्यमातून तो अश्वमेध यज्ञ, त्याच्यामध्ये लढून क्षत्रिय हैराण, लुटमारीमुळे वैश्य हैराण, त्यांचं जे काही अन्नधान्य होतं, तूप होतं, तेल होतं, सर्व लुटल्या जात होतं. आणि कष्टून कष्टून शूद्र हैराण. आणि फक्त एक लाभान्वित, तो म्हणजे ब्राह्मण पुरोहित. आणि परिस्थिती जेव्हा अशा पद्धतीला आली होती, कुठलीही व्यवस्था तेव्हा कोलमडते जेव्हा ती आपल्या परमोच्च अशा रासाच्या बिंदूवर येते. एकदम कोलमडत नाही, कुठलीही व्यवस्था कोलमडत नाही. आपण व्यवस्थेसोबत लढताना त्या व्यवस्थेचे पुर्जे ढिले करू शकतो. त्यातला एखादी वीट, एखादा दगड, एखादा दरवाजा किलकिला करू शकतो. परंतु ती संपूर्ण व्यवस्था कोलमडण्यासाठी एक विशिष्ट परिस्थिती निर्माण व्हावी लागते. आणि ती विशिष्ट परिस्थिती पुरोहितांच्या भयावह अशा शोषणामुळे उपस्थित झाली होती. आणि त्याला शेवटचा दफनविधी बुद्धांना आटोपला. आणि आटोपत असताना त्या संपूर्ण षडयंत्राला बुद्धानं आपल्या तत्वज्ञानातून, आपल्या संपूर्ण प्रचार प्रसार यंत्रणेतून भेदलं, छेदलं. त्या चातुर्वर्ण्याला विरोध केला, त्या यज्ञयागाला विरोध केला, त्या लुटमारीला विरोध केला, जन्मजात उभ्या असलेल्या श्रेष्ठत्वाला विरोध केला. आणि मनुष्य माणसाने माणसासारखं वागावं आणि मानवता हेच श्रेष्ठ जीवन मूल्य आहे, याची प्रतिष्ठापना पहिल्यांदा भारत देशामध्ये गौतम बुद्धानं केली. परंतु हे सर्व करत असताना माझ्या पूर्वाश्रमीच्या वक्तीने आदरणीय भंतेजींनी भरपूर इतिहास सांगितला. पट्टाच्या रामुक रमुक मी त्याच्या खोलात जाणार नाही. त्याच्या पलीकडचा एक भाग आहे बुद्धाच्या जीवनाचा, जो आम्ही बऱ्याचदा ऐकत नाही किंवा कोणी सांगत नाही. या देशाची गुलामी प्रथा होती जगात. आता 17व्या-18व्या शतकापर्यंत होती. परंतु या देशातून गुलामी प्रथा गौतम बुद्धानं नष्ट केली. सर्वात मोठं योगदान आहे बुद्धाचं. गुलाम होते. शेतीतली प्राथमिक त्यावेळेची सर्वश्रेष्ठ जर कुठली उत्पादन पद्धती होती तर ती होती शेती. आणि त्या शेतीमध्ये गुलाम होते. जेवढा मोठा जमीनदार, बुद्धाच्या घरी 1000 नांगर चालतील एवढी जमीन होती. शुद्धजनाकडे होती ना जमीन. गुलाम होते, गुलाम. त्या गुलामांना कुठलाही मानवी अधिकार नव्हता. चातुर्वर्ण्याच्या पलीकडची गोष्ट आहे. जाती व्यवस्थेचा उदय झालेला नव्हता. प्राथमिक अवस्थेत होती जाती व्यवस्था. आणि ते गुलाम, त्या मालकानं म्हटलं, त्यांनी सोटे मारायचे, त्यांनी त्याला पिटायचं आणि त्याच्याकडून काम करून घ्यायचं आणि त्याच्या मनात येईल तर त्याला रोटी द्यायची, नाही तर काही द्यायचं नाही. उघड्या नागड्यावर हे गुलाम या देशामध्ये राबत होते. आणि ही गुलामी पद्धत
जेव्हा बुद्धाच्या लक्षात आली, सेकंड स्टेजमध्ये आली. पूर्व कालखंडात बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर चरत भिक्खवे चारिकम करत बुद्ध फिरले, तर या ब्राह्मणी व्यवस्थेविरुद्ध, तत्वज्ञानाविरुद्ध यज्ञावर लढत असताना एका विशिष्ट टप्प्यावर बुद्धांना हे ध्यानात आलं की या समाजामध्ये अत्यंत अशी अमानुष प्रथा आहे, आणि ती प्रथामध्ये गुलामीची प्रथा. मग बुद्धानं काय केलं? ही गुलामी नष्ट करण्यासाठी मग बुद्ध त्या जमीनदाराकडे गेले. बुद्ध त्या गुलामाच्या मालकांकडे गेले आणि बुद्धांनी त्यांना सांगितलं की हे जे गुलाम आहेत तुमचे, या गुलामाला तुम्ही अन्न देत नाही, वस्त्र देत नाही, निवारा देत नाही, त्यांना औषध पाणी देत नाही, तुम्ही याला अत्यंत अमानुषपणे राबवता. बरं, हे अमानुषपणे राबवल्यानंतर तुम्हाला काय मिळतंय? तो उत्पादन मिळते. बरं, उत्पादन मिळते, त्याचा हक्क मारून जास्त उत्पादन, वरकळ उत्पादन आपण ज्याला म्हणू, हे वरकळ उत्पादन तुम्हाला मिळते. हे वरकळ उत्पादन मिळाल्यावर पुन्हा मग त्याच्यातून तुम्हाला आनंद किती मिळतो, किती आनंद मिळतो, तुम्हाला किती जनरेट होतो. शेवटी माणूस जो काही पैसा जमा करतो, अमुक डमुक करते, कपडे घालते, मोटारी घेते, कारा घेते, आनंदाच्या पाठीमाग जाता जाता माणूस या टप्प्यावर हे कामं करत जातो. तुम्हाला आनंद किती मिळतो? तर जेव्हा असं त्यांच्याही लक्षात आलं मालकांच्या की या सर्व लोकांना शोषून, या संपूर्ण लोकांना अत्यंत पशुवत जगवून आमच्या पदरी पडणारी जी काही वस्तू आहे ती बरोबर नाही. हे बुद्धानं सायकोलॉजिकल प्रोसेसनी, बुद्धा एवढा सायकोलॉजी जगात आजपर्यंत झाला नाही. सायकोलॉजिकल वार आहे. आता शस्त्र बुद्धानं घेतलं नाही, गरज नव्हती, कारण तो सायकोलॉजीचा मास्टर होता. सायकोलॉजीचा मास्टर होता ना. तर सायकोलॉजिकली गौतम बुद्धानं त्यांना हे समजावून सांगितलं की ही शोषण व्यवस्था चुकीची, आणि तुम्ही जर यांना वेतन दिलं, वेतन महिना एवढा, हे घर, हे कपडे, तुम्ही आजारी पडला तर ही सुटी, आणि तुम्ही बघा तुमची देखील भरभराट झाल्याशिवाय राहत नाही. काही लोकांनी मानलं, काही जमीनदारांनी मानलं, आणि तसंच केलं. त्यांनी आपल्याकडे बंदिस्त असलेले जे काही भू गुलाम होते त्या सर्वांना त्यांनी एक विशिष्ट वेतन देणं सुरू केलं. वेतनिक झाले गुलाम, वेतनिक झाले बुद्धामुळे. फार मोठी क्रांती आहे या देशाच्या उत्पादन प्रक्रियेतली, या देशाच्या आर्थिक प्रगतीतली, या देशातल्या एकंदरीत मानवी मूल्यांच्या संरक्षणाची आणि संवर्धनाच्या प्रक्रियेतली फार मोठी घटना आहे. तर हे जेव्हा बुद्धानं काही लोकांना समजावून सांगितलं आणि काही लोक समजले, आणि समजल्यानंतर जेव्हा त्यांनी वेतनिक केलं, वेतनिक केल्याबरोबर त्यांना घर दिलं, अंगावर कपडा दिला, 2 वेळची रोजीरोटी दिली, आणि त्यांना जेव्हा त्यांची तब्येत ठीक राहत नव्हती तेव्हा शुश्रूषेसाठी एखादी डॉक्टर उपलब्ध करून दिला, पैसे दिले. अवस्था अशी झाली की तो गुलाम जास्त दमानं काम करायला लागला, जास्त ताकदीनं काम करायला लागला. आपण आता नवीन भाषा HRD म्हणतो, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. ते हे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, बुद्ध या जगातला हे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटचा पायोनियर आहे. मी एकदा महाडमध्ये असताना तिथल्या मल्टीनॅशनल कंपनीच्या HRD मॅनेजर समोर भाषण दिलं, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटच्या मॅनेजर समोर भाषण दिलं मी की HRD निर्माण कोणी केली, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, व्हॉट इज ह्युमन, व्हॉट इज रिसोर्स अँड व्हॉट इज डेव्हलपमेंट, हा फंडा पहिल्यांदा जगात कोणी आणला. मी ते समजावून सांगितलं बुद्धानं आणला, कसा आणला. तर हे HRD जे आहे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, हे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट बुद्धानं त्या कालखंडामध्ये एवढं डेव्हलप केलं की या भारत देशातून गुलामी प्रथा नष्ट झाली, जी युरोप खंडामध्ये, अमेरिकेमध्ये 18व्या शतकापर्यंत दिसते. आपल्याला भारत देशात गुलाम दिसत नाही. ही गुलामी प्रथा नष्ट बुद्धानं सतत आयुष्याची उर्वरित 20 वर्ष, जे काही 40 वर्ष बुद्ध चरत भिक्खवे चारिकम करत फिरले, 45 वर्ष, त्यातली 20 वर्ष याच्यासाठी दिलीत. आणि हा भाग कोणीच सांगत नाही. मला आश्चर्य वाटते का सांगत नाही. बुद्धानं हे आचरण करायला लावलं, बुद्धानं मान्य आहे ना, सर्वच करायला लावलं ना, आम्ही मान्य करतो ना, त्यांच्या बुद्धाच्या आचरणाच्या याच्यावरच हा डोलारा उभा आहे. परंतु सामाजिक कुप्रथेचं निर्मूलन हा बुद्धाचा
हा प्रमुख अंग होतं त्यांच्या धम्माचं. सामाजिक कुप्रथेचं, सामाजिक गुलामीचं आणि सामाजिक एकंदरीतच शोषणाचं निर्मूलन हे बुद्धाचं सर्वात महत्वाचं अंग होतं धम्म चळवळीचं. विचारत विचार करत फिरला ना बुद्धा, कोण म्हणते नाही फिरला. बिंबिसाराला उपदेश दिला, सुजातेला दिला, पटाचाराला दिला, सर्वांना दिला. परंतु हा देश, या देशाची समाज व्यवस्था ज्या कारणांनी सडली होती, जी दुर्गंधी होती, ती गौतम बुद्धानं नष्ट केली. आणि त्याचे परिणाम असे झाले, आम्ही म्हणतो ना भारत देश सोने की चिडिया थी. धुवा निकलता तर सोने का, कसा निघत होता बाबा, कसा निघत होता, काय निघत होता, काय कारण होतं, कुठून आले होते या धूर, कुठून आलं होतं सोनं, कुठून उत्पादन वाढलं होतं माहिती आहे तुम्हाला. आपण आता पेपर वाचतो आपण, वृद्धी दर किती आहे, वृद्धी दर आपल्या अर्थाचा म्हणजे आपल्या अर्थकारणाचा म्हणजे आपल्या उत्पादनाचा वृद्धी दर किती आहे, तर 9%, 10%. मनमोहन सिंग रोज बोंबलतो, म्हणतो की बाय आपला जो ग्रोथ रेट आहे तो 9% राहायला पाहिजे तर आपण सर्व काही करू, 10% राहायला पाहिजे तर आपण सर्व काही करू. गौतम बुद्धाच्या वेळेस ग्रोथ रेट 1000 टाइम्स होता. आणि जगातली जेवढी प्रॉपर्टी होती बुद्धाच्या मुळे, जगात अशोकाच्या कालखंडामध्ये बुद्धामुळे, बुद्धाच्या संघामुळे, बुद्धाच्या धम्मामुळे या जगातली 30% प्रॉपर्टी फक्त भारतात होती. 30%, आज 3% आहे, 3%. मनुवादानं बघा या देशाचा कसा सुराडा करून टाकला, सत्यानाश केला. 30% प्रॉपर्टी जगातली भारतामध्ये होती, आता 3% आहे. ग्रोथ रेट 9% आहे. बुद्धाने ग्रोथ रेट 1000% नेला होता. हे चॅरिटी आहे, हे मानवमुक्ती आहे, हे दुःखमुक्ती आहे. पोटात अन्न नसलं कुठलंही तत्वज्ञान गोड वाटत नाही, हे तर बुद्धाने सांगितलं आम्हाला. तर पोटाचे जे प्रश्न आहेत, जे भौतिक प्रश्न आहेत, जे जैविक प्रश्न आहेत, त्या जैविक प्रश्नासाठीही बुद्धाच्या धम्माच्या चळवळीचं प्रयोजन आहे. आचरण सुधारवण्यासाठी आहे ना, कोणी नाही म्हटलं. व्यवस्थेशी कोण लढेल, व्यवस्थेशी कोण लढेल. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्मच का दिला याच्या पाठीमागची भूमिका समजावून घेतली पाहिजे तुम्ही. अनेक धम्माचा अभ्यास केला. 35 साली येवले मुक्कामी बोललो, मी हिंदू जन्मलो, हिंदू मरणार नाही. 21 वर्ष दिली हिंदू धर्माला सुधारायला. त्यांना माहित होतं हिंदू धर्म सुधारत नाही, हिंदू धर्मामध्ये कोणाचाही कधी केव्हाही विकास होऊ शकत नाही एक्सेप्ट ब्राह्मण, हे ठरलेलं आहे. त्यांना सोडायचाच होता. मग त्यांनी ख्रिश्चन टेस्टामेंट वाचलेत, 25 गोस्पेल वाचलेत, ख्रिश्चन धर्मावरची टीका वाचली, अनेक अवतरणं वाचली बायबलची. त्याच्यानंतर तुमचं हे वाचलं, शीख धर्म अभ्यासला. शीख एक वेळ तर अशी होती, ते खालसा कॉलेजच्या संस्थापक मंडळावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. शिखांनी बाबासाहेबांचा युरोप दौरा 7000 रुपये खर्च करून आयोजित केला होता. सर्व झालं ए टू झेड. परंतु मानव मुक्ती ही बाबासाहेबांच्या संपूर्ण संघर्षाची मुख्य भूमी होती, हे मुख्य मूल्य होतं. आणि हे मूल्य जो धर्म म्हणतो आपण, धर्म नाही, हे धम्म आहे. पुढं विचित्र आम्हीच स्वतःला फसवतो. स्पष्टपणे लिहिलं आहे तिथं बाबासाहेबांनी डिफरन्स बिटवीन धम्म अँड धर्म, रिलिजन. पेज आहे नवं, एक पूर्ण चॅप्टर आहे त्याच्यावर. कशाला आपण स्वतःलाच फसवतो, शिकले सवरले लोक माहीत असलेले. मी एकदा कौशल्यांजी सोबत बसलो होतो. कौशल्यांजी सोबत बरेचदा आम्हाला भाषणाचा, जाण्याचा, राहण्याचा योग आला. तुम्ही कौशल्यांजींचा एक प्रश्न विचारला त्या कालखंडामध्ये, मला पटलं नाही. कारण की बुद्धाचा इंजिन शेवटी समोरचा माणूस किती मोठा असला तरी सत्य लपवून जगणे बुद्धानं सांगितलं नाही. यू रेकग्नाइज ट्रूथ ॲज ट्रूथ अँड अनट्रूथ ॲज अनट्रूथ. बुद्धानं स्पष्ट सांगितलं. सत्याला सत्य म्हणून जगा, असत्याला असत्य म्हणून जगा. सत्याला सत्य म्हणताना जेवढी किंमत चुकता करावी लागली तेवढी चुकती करा, तोच खरा बुद्ध. मी बंदेजीने सवाल केला ना, 11व्या वर्गाचा विद्यार्थी होतो, 12व्या वर्गाचा. आता भाषण द्यायची कला आता समाजानं दिली, पूर्वीपासून भाषण देत होतो. युनिव्हर्सिटीचा डिबेटर राहिलो तो भाषणाला घेऊन जात होते. तर भंतेजी आदरणीय असायचे, आम्ही दलित पॅंथरचे कार्यकर्ते. 8व्या 7व्या वर्गापासून मार रे दगड तर मार. आम्हाला काय, आमचे नेते सांगायचे, आम्ही दगड मारायचे. गवईची सभा असली मार दगड, खोबरागडीची सभा असली मार दगड, काँग्रेसची सभा असली मार दगड. सोमवार शाळेत शिकत होतो आणि हे धंदे करत होतो, कारण की जोगीनगरात राहतो ना.
नागपुरातली सर्वात बदनाम वस्ती, अजूनही सोडलं नाही. क्लास 1 ऑफिसर पण तिथंच राहतं. सर्वात बदनाम वस्ती आमची नागपुरातली. तर भंतेजींना मी हा प्रश्न विचारला, भंतेजी तुम्ही हिंदी अनुवाद करताना बुद्ध अँड हिज धम्माचा बुद्ध और उनका धर्म क्यों किया, मी प्रश्न विचारला. मी विद्यार्थी आहे, मी बुद्ध आणि धम्माही वाचला इंग्रजीमध्ये, बुद्ध आणि त्याचा धम्मही वाचला तळवळकर रेगे टिप्पणीसनं हे केलेला, आणि बौद्ध और उनका धर्म बी पढा. मी तौलनिक बघितलं ना, काय डिफरन्स, म्हणजे शब्द कसे पलटतात, शब्द कसे पलटतात. तर मी भंतेजींना हा प्रश्न विचारला. भंतेजींचं उत्तर मोठं मासलेबाईक होतं. मला राग नाही आला त्या उत्तराचा, कारण की ती फार मोठी व्यक्ती होती, मोठी हस्ती होती. त्याच्यासमोर आजही आम्ही फार छोटे आहोत. तर त्यांनी म्हटलं, बेटा बोले, राहुल बोले, आपको नहीं समझेगा अभी, जब आप बड़े होगे ना बोलो और तब आपको समझेगा. आता मी अजूनही, आता वयाच्या 50शीत आलो, पण मला अजूनही नाही समजलं भंतेजी नाही आहेत. भंतेजींना मी आणखी वारंवार प्रतित्य समुत्पादाच्या सिद्धांताबद्दल विचारत होतो की मला समजावून सांगा भंतेजी, हा प्रतित्य समुत्पादाचा सिद्धांत काय, सम्यक या शब्दाचा खरा अर्थ काय, मी विचारायचो. क्युरियोसिटी होती आणि मला ती अथॉरिटी वाटत होती. क्युरियोसिटी तर होती पण अथॉरिटी होती. आमच्या धम्माची ती माझ्या माहितीनुसार त्या कालखंडातली एक अथॉरिटी होती. थोडा अभ्यास होता त्या माणसाचा. तर ही संपूर्ण बाब जी आहे ती बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म देण्यामागची जी बाबासाहेबाची मनोभूमिका होती, बाबासाहेबाचं जे ध्येय होतं ते होतं इथली व्यवस्था परिवर्तन करण्याचं, मानवमुक्तीचं होतं. मानवमुक्तीचं हत्यार आहे धम्म, मानवमुक्ती प्राईम आहे. आम्ही धम्म धम्म करत राहू आणि आमची खैरलांजी घडत असेल आणि आमच्या सारेच चिवरदारी त्या संपूर्ण आंदोलनातून कुठेही दिसत नसतील तर आम्हाला धम्माची काय गरज आहे हो, काय गरज आहे. ते बौद्ध नव्हते, भोतमांगे परिवाराचे लोक होते ना. मग किती धम्माचं चिवर घेऊन समाजासाठी 24 तास राबणारे लोक समोर आले, किती लोक आले, किती अधिकारी आले आमचे. आमच्याकडे ऑफिसर्स असोसिएशन आहे, मी लाईफ मेंबर आहे ऑफिसर असल्यामुळं, बेसिकली इंजिनियर आहे मी, ऑफिसर झालो डेसिग्नेशननी. तर आमच्या ऑफिसर असोसिएशनची काय भूमिका माहिती आहे का? आमच्या ऑफिसर्स असोसिएशनची भूमिका अशी होती की खैरलांजी झाल्यानंतर त्यांनी संविधानाच्या गौरवाची रॅली काढली. संविधानाचं पान पान खैरलांजीत जळलं. शब्द बलात्कारित झाला. आणि हे लोक गौरव करत होते, आपल्या घरातून बाहेर येत नव्हते. आणि आम्ही जेव्हा रस्त्यावर लढत होतो तर आमच्या नोकरी जाण्याची वेळ आली, ठीक आहे हरकत नाही, त्याच्याच कृपेनं भेटली आहे, जाईल तर गेली चालेल ना, बाबासाहेबाची बच्चे कुठूनच 2 वेळची कमव. तर ही जी परिस्थिती आहे या समाजाची, तर बाबासाहेब आंबेडकरांचा धम्मविषयक जो दृष्टिकोन होता तो व्यवस्था परिवर्तनाचा होता. धम्मविषयक जो दृष्टिकोन होता तो मानवी मुक्तीचा होता. धम्मविषयक जो दृष्टिकोन होता तो मानवी मूल्यांना चिरंतन करण्याचा होता. परंतु आम्ही असं बघतोय की बाबासाहेबांनी धम्मचक्र गतिमान केलं. आम्ही धर्मांतर म्हणतो, धर्मांतर म्हणजे एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जाणे, हा धर्मांतर आहे काय? म्हणजे एका देवाला सोडून दुसऱ्या देवाला मानणे, एका स्वर्गाला सोडून दुसऱ्या स्वर्गाला मानणे, एका मंदिराला सोडून मंदिर सदृश दुसऱ्या वस्तूकडे जाणे, एका त्याच पद्धतीच्या तत्वज्ञानाला, विचाराला, परंपरांना, श्रद्धांना मानून दुसऱ्या प्रकारच्या परंपरा, श्रद्धांकडे जाणे. असं झालंय काय? नाही झालं. आम्ही मूळ नाकारलं धर्माचं. जो धर्म दैववादावर उभा, जो आत्मा परमात्म्यावर, अध्यात्मावर उभा आहे, त्याला मुळातून नकार दिला. डिफरन्स केला. डिफरन्शिएटिंग द बेस्ट थिंग. गौतम बुद्धाच्या कालखंडानंतर
बुद्धाचा धम्म लोप का पावला याचं अत्यंत खोलात जाऊन चिंतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. अत्यंत खोलात गेला तो. त्या माणसाचा जागतिक इतिहासाचा जेवढा सूक्ष्म अभ्यास होता बाबासाहेब समजणं फार कठीण आहे, मोठा कठीण आहे. आम्ही म्हणतो मी हे पुस्तक वाचलं, मी म्हणतो ना हे पुस्तक वाचलं, किती समजलं, किती समजलं. बोंबा पुस्तकं वाचतो आम्ही, त्याच्यावर चिंतन किती करतो, त्याच्यावर मनन किती करतो, आणि त्या विचाराची संयुक्तिकता आजच्या परिस्थितीत आम्ही किती पडताळून तपासतो याच्यावरती आंबेडकरवादाचं भविष्य अवलंबून आहे. आम्ही पुस्तकं वाचली ना, हो वाचली. ॲनिहिलेशन ऑफ कास्ट वाचलं, हो वाचला. व्हॉट इज कास्ट, डिफाईन कास्ट माहित नाही, जात माहित नाही ना आम्हाला, जात म्हणजे काय हे माहित नाही. आम्ही ॲनिहिलेशन ऑफ कास्ट वाचला. मोठी परिस्थिती वाईट आहे. आणि शिक्षित लोकांची तर एवढी वाईट आहे की जेवढे म्हणून अधिकारी आहेत, जेवढे म्हणून प्राध्यापक आहेत, जेवढे डॉक्टर आहेत, माझ्यासारखे इंजिनियर आहेत, यांच्या घरी मोठे मोठे पुस्तकात बाबासाहेबांचे एक पुस्तक वाचत नाही. दारू पिण्यापासून फुरसत नाही. आमच्या अधिकाऱ्याचं प्रमोशन कसं होते, मी नेहमी सांगतो, आमच्या अधिकाऱ्याचं प्रमोशन कसं होते. आमच्या अधिकाऱ्याचं प्रमोशन असं होते की क्लास 2 असला म्हणजे तो ओसी पेऊन रात्री 8 वाजता घरी येते झोपायला. ऑफिसर चॉईस किंवा त्या साईडची थोडी सस्ती, 60 काय 100-125 रुपये नीप. मग तो क्लास 1 होते, क्लास 1 झाल्यावर आरसी पेते ना, आरसी पेऊन रात्री 12 वाजता घरी येते. आणि मग सुपर क्लास 1 झाला की नाही, सुपर क्लास 1 की मग तो ब्लॅक डॉग पिते, काळा कुत्ता, आणि तो रात्रीच्या 2 वाजता घरी येते. पोरं झोपलेले असतात, बायको आपली झोपलेली असते. हे आमच्या समाजाच्या अधिकाऱ्यांची प्रगती होते. प्रमोशन कसं होते. तर आमच्या समाजामध्ये आज जी धम्म चळवळ आहे, मुळात आज जी दिसते, अस्तित्वात आहे, अवलोकल्या जाते, रिअलाइज होते, ती धम्म चळवळ खरंच धम्म चळवळ आहे काय, महत्वाची गोष्ट. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म देण्यामागचं कारण मी तुम्हाला सांगितलं. व्यवस्था परिवर्तन करणे. धम्म इट इज अ टूल. आयुध निर्माण करणारी माणसं आहात तुम्ही. आयुध, धम्म हे आयुध आहे. आयुध आहे समाज परिवर्तनाचं, व्यवस्था परिवर्तनाचं, मानव मुक्तीचं आयुध आहे. आणि हे आयुध आम्ही बोथट करून टाकलं. काय अभिप्रेत होतं बाबासाहेबांना. तर बाबासाहेबांनी अत्यंत सूक्ष्म चिंतन केलं होतं की हा बौद्ध धम्म लयास का गेला. लयास जातानाची अनेक कारणं बाबासाहेबांना कळली. प्रश्न असा आहे, गौतम बुद्धानं सांगितलं होतं त्या कालखंडात की बुवा तुम्हाला धम्मोपदेश द्यायचा असेल तर लोकल भाषेत द्या, लोकल भाषेत द्या. पाली, प्राकृत, अर्धमादगी जे काही असेल. तर आमच्या त्या कालखंडाच्या भंतेजीनं काय केलं, डायरेक्ट संस्कृत घेतलं. म्हणजे लोकांपासून मुक्ती, सरळ मुक्ती. संस्कृत कोणाला समजा, या देशाच्या इतिहासात संस्कृत ही कधी लोकभाषा राहिलेली नाही, निवार आजही नाही. आणि मग यांनी असं केलं, त्याच्यामध्ये त्यांना दानाच्या ऐवजी दक्षिणा सुरू झाल्या, विहाराच्या प्रॉपर्ट्या उभ्या झाल्या, मारामाऱ्या सुरू झाल्या. परंतु हा संघाचा भाग झाला. संघाच्या भागावर जास्त मी डिटेल घेणार नाही, परंतु खूप डिटेल आहे संघाच्या भागावर. परंतु उपासकाच्या भागावर एक महत्वाची गोष्ट होती, ती म्हणजे अशी होती की उपासकाचं बुद्ध म्हणून, बौद्ध नागरिक म्हणून आयडेंटिफिकेशनच नव्हतं. एका घरामध्ये एक भाऊ बौद्ध असायचा, एक जैन असायचा, एक वैदिक असायचा. तर अशा पद्धतीच्या मान्यतांचे 3 भाऊ एकाच घरात राहत होते. आता ते जेव्हा उपासना करायला जायचे तेव्हा मात्र कळायचं नाही हा बौद्ध आहे, हा जैन आहे, तो दिगंबर श्वेतांबर आहे, काहीतरी आहे, हा ब्राह्मण वैदिक धर्म मानणार आहे. म्हणजे आयडेंटिफिकेशन ऑफ नागरिक, जे काही सिव्हिलियन्स होते, आयडेंटिफिकेशन ऑफ सिव्हिलियन्स, दोज हु आर रिलेटेड विथ द बुद्धिझम, दॅट वॉज नॉट क्रिस्टल क्लिअर.
मग हे कसं होईल? मी आता बाबासाहेबांना असं वाटलं की या हिंदू धर्मातून हा लोंडा आला, हा बुद्ध धर्मात टाकला. मग आता टाकल्यानंतर यांचं काय, याचं आयडेंटिफिकेशन काय? काय आयडेंटिफिकेशन यांचं? हे बौद्ध आहेत हे कशावरून? आता मी रस्त्यानं चाललो, तुम्हाला कोण म्हणेल हा बौद्ध आहे म्हणून? मुसलमानाला म्हणेल दाढी आहे म्हणून, कदाचित त्याच्या पेहरावून. एखादा तो जानू अमुक ढमुक भंगार भुंगार टाकाल, इकडं आळवे टिळे लावाल तर बामा नाही म्हणाल कोणतरी. एखादी कृपाण ठेवाल तर शी काय म्हणाल. एखादी ते असं टाकेल समोर तर त्याला म्हणेल की बा ख्रिश्चन आहे. बुद्धाचं आयडेंटिफिकेशन काय? मग बाबासाहेबांनी बुद्धाचं आयडेंटिफिकेशन त्याच्या आचरणात घातलं 22 प्रतिज्ञांच्या रूपात. 22 प्रतिज्ञा बुद्धानं सांगितल्या नाही आहेत, हे बाबासाहेबांनी सांगितले. कारण की कुठलंही तत्वज्ञान, कुठलाही विचार, कुठलीही फिलॉसॉफी ही जशीच्या तशी जेव्हा केव्हा अप्लिकेबल होत नाही. बुद्धाचा सिद्धांत अनित्यवादाचा, आज मी आहे उद्या तोच असणार नाही. प्रत्येक क्षणाला मी बदलतोय. माझ्या आरबीसी प्रत्येक क्षणाला मरतायत आणि नवीन आरबीसी जन्म घेत आहे. डॉक्टर साहेब इथे नवीन आरबीसीला धारण करणारं मी नवीन आहे. मग मी प्रत्येक क्षणी बदलतोय. तर धम्म देखील प्रत्येक क्षणी एक बदलणारी प्रक्रिया आहे, प्रवाह आहे. आणि या प्रवाहानुरूप बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या. त्या 22 प्रतिज्ञा दिल्यानंतर आमची परिस्थिती मोठी भयावह आहे. आता या 22 प्रतिज्ञाचे मारेकरी कोण? धम्माची चळवळ पुढे जाण्यासाठी जसा धम्माचा चळवळीचा हा मार्ग आहे जाणारा, हे आपण सर्टिफाय करतो, तसं त्याला अडवणारे लोक कोण आहेत हे सर्टिफाय केलं पाहिजे. नाही तर आपण पुढे जाऊ शकत नाही. पुढे जाऊ शकत ना. एक परीक्षा द्यायची आहे, मला 4 प्रश्नाची उत्तरे येतात, परंतु जे कठीण प्रश्न आहेत त्याची उत्तरे मला आली पाहिजे ना, तेव्हा मी परीक्षेत पास होईल. मी कठीण प्रश्नाकडे जर पाठ दाखवली आणि सोपे प्रश्न करून गेलो तर शक्यता मी पास होणार नाही. तर धम्माला पोषक काय आणि धम्माचे दुश्मन कोण हे पहिल्यांदा आपण जाणलं पाहिजे. तर गौतम बुद्धानं जसा स्वतःच्या आयुष्यामध्ये या देशातली गुलामी नष्ट केली, तीच संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात होती की या धम्म चळवळीमुळे या देशातली जात व्यवस्था नष्ट होईल. ही तेवढीच खतरनाक आहे. जातीला नष्ट करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी गतिमान केला धम्म. जातीला नष्ट करायचं होतं. नुसतं काय आम्ही बुद्धम शरणम गच्छामी करत फिरायचं थोडी होतं का? गौतम बुद्धाची मूर्ती ठेवली, लावला धूप दीप काय काय. आता तर ते काय परित्राण पाठवतात. आता कोणाच्या घरी गौतम बुद्धानं परित्राण पाठ केला तर मी नंतर भंतेजीकडे बसतो आणि विचारून घेतो, अश्रद्धेय भंतेजीकडे, की बा गौतम बुद्धानं कोणाच्या घरी परित्राण पाठ केला होता? सुजातेच्या घरी केला होता, आम्रपालीच्या घरी केला होता, बिंबिसाराच्या घरी केला होता, अजातशत्रूच्या घरी केला होता, कोणाच्या घरी केला होता बा? नाही, माझ्या नॉलेजमध्ये भर पडली पाहिजे, मी विद्यार्थी आहे ना. कोणाच्या घरी केला होता गौतम बुद्धानं परित्राण पाठ? दानादि धम्म विधिना जितवा मुनिंदो तम तेजसा भवतु ते जय मंगलानी. त्याच्या तेजानं आमचं मंगल झालं असतं तर कशाला तो धम्म सिद्धांत दिला असता गौतम बुद्धानं? कशाला दिला असता? म्हटलं मी तेवढा मोठा बुद्ध आहे, माझी पूजा करा बस, मी काही जे काही मिळवलं त्याच्यानं तुमचं कल्याण होईल, चला संपलं. कशाला कम्म सिद्धांत असता? आताच बंतीजीने आम्हाला सांगितलं की तेवढे तुम्ही वाईट कर्म कराल त्या कर्माचे फळ हे तुमच्या पाठीमागं सावलीसारखे राहतील. चांगले कर्म कराल चांगलं राहील, वाईट कर्म कराल वाईट राहील. मग तुम्ही आपले कर्म सुधारण्याच्या ऐवजी आपल्या घरामध्ये पूजा करता. कर्म नाही सुधरवत आम्ही. किती मी तुम्हाला सांगतो, नागपूरचा जन्मला आहे मी. 1920 पासून आम्ही नागपूर शहरात राहतो. माझा बापही इथे 7-8 वर्षाचा असताना आला. मी जन्मलो, वाढलो, शिकलो, 15 वर्ष मुंबईला नोकरी केली, तो भाग वेगळा आहे. परंतु तुम्हाला सांगतो, जे स्वतःला बौद्ध म्हणवतात त्या 99% लोकांच्या घरी परित्राण पाठ झालाय जवळपास, माझं घर सोडून. आणि मी जेव्हापर्यंत अस्तित्वात आहे कोणी परित्राण पाठ माझ्या घरी नाही करू शकत. कारण की मला थोडं बहुत बुद्ध माहीत, थोडंसं माहीत आहे, जास्त नाही माहीत. मी काही विद्वान माणूस नाही. मी विद्वान म्हणजे कार्यकर्ता माणूस आहे. 8व्या वर्गात होतो तेव्हापासून दलित पॅंथरच्या चळवळीत आहो. आणि चळवळीत असतानाच केमिकल इंजिनियर झालो. चळवळीत असतानाच या बोर्डामध्ये मेरिट म्हणून पास झालो, झोपडपट्टीत राहून. सोमवार शाळेचा विद्यार्थी होतो.
आणि या चळवळीत राहूनच क्लास 1 ऑफिसर म्हणून देखील आजही काम करतो. मला काही भीती नाही वाटत नोकरी गेली काय राहिली काय, कारण की एवढं आहे माझ्या बाबांना काहीच कमवून ठेवलं नाही, तो हातमजूर होता. मला भीती याच्यासाठी वाटत नाही की बाबासाहेबाचा विचार घेऊन चालत असताना काही झालं तरी आपलं काय होतं गेलं तर ते तर बाबासाहेबांनाच दिलं होतं. अरे माझं काय, मला सांगा ना, मी कशामुळे शिकलो, कशामुळे इंजिनियर झालो, कशामुळे ऑफिसर झालो, त्या बाबासाहेबांमुळे. नाही तर झाडू मारत बसलो असतो, ते नोकरी नसती मिळालीच्या मग. तर गेलं तर जाऊ दे ना, होतं कोणाचं, गेलं कशासाठी. तर परिस्थिती अशी आहे की एकदा मी मुंबईत होतो 90 साली, पाऊस पडत होता, दादरला मी फिरत होतो, मला भंतेजी दिसले, आदरणीय सुरेश ससाई रस्त्यानं जात होते 90 साली, त्याला मुंबईत कोणी ओळखत नव्हतं. तुम्ही म्हटलं माझे आदरणीय भंतेजी एवढ्या पावसामध्ये कसे काय चालले बा. मी धावत गेलो, भंतेजी प्रणाम केला, त्यांना टॅक्सीत बसवलं, घाटकोपरला राहत होतो रमाबाई आंबेडकर नगरामध्ये, माझ्या रूमवर आणलं. भंतेजींना गरम पाण्याची आंघोळ घातली. म्हटलं एवढ्या पावसामध्ये, चिंब पावसात, थंडीमध्ये हा माणूस फिरतो आहे, त्याला आंघोळ घातली. आणि आंघोळ घातल्यानंतर जेवू घातलं, त्यांनी काय फलाहार केला, काय दूध प्राशन केलं. म्हटलं भंतेजी आप बहुत थके दिख रहे, आप सो जाइए, हम सुबह बात करेंगे. सकाळी भंतेजींना बोलतं केलं मी, बोला भंतेजी आप कैसे आए. तो बोलो राहुलजी, और त्यांचा टोन मला नाही काढता येणार, तो टोनमध्ये मला नाही बोलता येणार, कारण की तो करोडोतला एखादी आवाज एखाद्या माणसाला मिळतो, आपल्याला नाही मिळणार. तर भंतेजींना म्हटलं भंतेजी आप कैसे क्या है. तो बोले राहुल जी, बोले यहाँ बोले अपने को एक जूडो कराटे का क्लासेस चालू करना है, बोले अपनी बस्ती का, अपने लोग का है क्या है. बोले ठीक है हो जाएगा ना चालू. नहीं बोले मेरे पास लोग तो है मगर यहाँ जगह नहीं मिल रही. बोले जगह का भी बंदोबस्त मैं कर दूंगा ना साहब. तो बोले जगह का बंदोबस्त आप करें, किराया कौन देगा. बोले किराया भी मैं दूंगा. तो बोले फिर वो जो इंस्ट्रक्टर मैं भेज रहा हूँ गोंडा ने, उसको कौन पालेगा. मैं बोला मैं पालूंगा, मैं बैचलर था. तो त्याचा इंस्ट्रक्टर, मैं बोला सब मैं करूंगा ना, सिर्फ आप प्रपोजल डालिए, खत्म. तर घाटकोपरच्या एका शाळेमध्ये संध्याकाळी 6 ते 9 त्याच्या मोठ्या हॉलमध्ये आम्ही ते क्लासेस सुरू केले. त्याचं भाडं मी 2.5 वर्ष भरलं स्वतःच्या पगारातून, आणि त्याचा इंस्ट्रक्टर मी पोचला 2.5 वर्ष. आणि असं झालं की तिथं मुसलमान, ब्राह्मण, ख्रिश्चन, इंदे एक यहुदी होता, एक तिकडं त्या परेल साहेबला यहुदी आहेत साहेब काही इस्रायलचे, त्यांची एक वस्ती आहे. हे लोक त्या 90 साली जुडो कराटेच्या याच्याने तिथं एकत्र झाले आणि तो 30 ते 40 लोकांचा क्लास बनला. त्या 30 ते 40 लोकांच्या क्लासमधून आम्हाला ही प्राप्ती झाली की जे बुद्ध धम्म तर स्वीकार केला नाही त्यांनी, मुसलमानांनी केला नाही यांनी, परंतु बुद्ध धम्मासंबंधी, अनुयायांसंबंधी, संघासंबंधीचे त्यांचे विचार खूप काही प्रमाणात प्युरिफाईड झालेत आणि ते मित्र झाले. महत्वाची गोष्ट मैत्री. म्हणजे बुद्ध एखादी बौद्ध झाला म्हणून तो आपला मित्र आहे असं नाही. नाही तर बौद्धात मारामाऱ्या नसत्या झाल्या, मेश्राम रामटेकेत मारामाऱ्या नसत्या झाल्या, गजबी मध्ये मारामाऱ्या नसत्या झाल्या, एक दुसऱ्याचे जीवन असते घेतले. मैत्री. तर तो मैत्रीचा पाठ आम्ही तिथं बघितला. आम्हाला वाटलं हा जपानवरून आलेला माणूस आहे. आता धम्मगुरू ही पदवी तर मी आजपर्यंत कुठं बुद्ध धम्माच्या कोणत्या साहित्यात वाचलेली नाही. धम्मगुरू हा प्रकारच नाही आमच्यात. जे काही आहे धम्म आहे अंतिम, गुरु कोणीच नाही. तर त्याला एक पदवी देऊन टाकली काही लोकांनी धम्मगुरू. त्यांनी मग त्या कालखंडामध्ये त्यांचा बर्थडे होतो इथं सेलिब्रेट. 31 ऑगस्ट इफ आय एम नॉट रॉंग, 31 ऑगस्टला काहीतरी त्यांचा, 31 जुलैला काहीतरी त्यांचा बर्थडे असतो. त्याला मला चीफ गेस्ट वगैरे बोलवलं. त्या कालखंडात अटल बहादूर सिंग वगैरे होते. मला फार चांगलं वाटलं, बाबा किती काम करतो हा माणूस, जपानला पाठवतो, इथं पाठवतो, तिथं पाठवतो. मध्यंतरी माझी भेट झाली, माझं कम्युनिकेशन गॅप झाली. मला असं कळलं की भंतेजी अल्पसंख्याक आयोगावर जाऊन बसले आहेत. अल्पसंख्याक आयोगावरचा जो चेअरमन असतो, जो मोठा माणूस असतो, त्याला कॅबिनेट मंत्र्याचा जवळपास दर्जा असतो, लाल दिव्याची गाडी असते. आणि तेही इथल्या मनुवादी, तसे काँग्रेस मनुवादी, राष्ट्रवादी मनुवादी आणि बीजेपी मनुवादी आहे. मनुवाद्यात काही फरक नाही आहे, चेहरे वेगळे आहेत, परंतु बीजेपीच्या लोकांनी त्याला रिकमेंड करून तिथं बसवलं.
मी म्हटलं या बुद्धानं बुद्धत्वासाठी राजपाट सोडून दिलं आणि काशाय वस्त्र टाकले, चरत भुक्कवे भिक्कवे चारिकम 45 वर्ष फिरलेत तथागत. आणि त्याचेच एक गुरु धम्मगुरु त्याच्याच सेक्ट मधले, त्याच्याच प्रवाहातले, ते काशाय वस्त्र जे सर्व काही सोडण्याचं प्रतीक आहे ते घालून सर्व काही मिळवण्यासाठी दिल्लीत जाऊन बसले. आमचे मार्गदर्शक धम्माची चळवळ, धम्माचे मार्गदर्शक, धम्माचे गुरु. आणि मनुवाद्यांच्या ज्या व्यवस्थेला, शोषणाच्या व्यवस्थेला, अमानुष व्यवस्थेला, जाती व्यवस्थेला, इथल्या माणसाला सडवण्याच्या किडवण्याच्या व्यवस्थेला ज्या लोकांनी निर्माण केलं आहे, ज्या लोकांनी पोसलं आहे, ज्या लोकांनी ताकद दिली आहे आणि ज्या व्यवस्थेवर त्यांची रोजीरोटी आणि मोठं पण उभं आहे, त्या लोकांच्या रिकमेंडेशननी, त्या लोकांच्या मेहरबानीने तुम्ही तिथे विराजमान झालात. म्हणजे आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की धम्म चळवळीला अवरोध करणारे कोण आहेत, कुठे आहे अवरोध, कोणत्या ठिकाणी अवरोध, कोण करतोय अवरोध. मानके आले आदरणीय, त्यांनी मला एका कार्यक्रमाला बोलवलं होतं, ते त्यांचं भिवापूरच्या पुढं आहे ना, ते त्यांचं हा तिथे. तर तो महाडचाच बरोबर आहे, महाडचा याचं आठवलं आहे, मनुस्मृती दहनाचा दिवसच होता तो, बहुतेक 25 डिसेंबरच होता, नाही मार्चमध्ये बोलावलं होतं त्यांनी, 23 मार्चला. ते मनुस्मृती ना 14 सत्याग्रहाचा दिवस होता, ताराचंद खांडेकर मी होतो तिथं. आता गेल्यावर हा माणूस काहीतरी, मला आठवते मी 3ऱ्या-4थ्या वर्गात होतो, हा 3ऱ्या-4थ्या वर्गात होता, हा जपानला गेला, समवयस्क आहोत आम्ही जवळपास. मोठं अप्रूप होतं, मानके सरांचा एकमेव पोरगा, आंबेडकरी चळवळीत ज्यानं पूर्ण हयात घातली. तर मला तिथं बोलवलं, मी गेलो तिथे, भाषण दिलं. मी म्हटलं भंतेजी आपण बिहार बनवतायत, जरा बघूया. गेलो बिहार बघायला, तर तिथं ते पुतळे उभे करून ठेवले, 5 दृश्य. तो गौतम बुद्धानं मय्यत बघितली, तो म्हातारा बघितला, तो महारोगी बघितला, पुतळे उभे आहेत तिथे, पुतळे उभे आहेत. आणि त्याच्या पलीकडं जे कधी घडले नाही, कदाचित हे मायथॉलॉजी आहे, ओके, आपण एक म्हणू की घडलं नाही घडलं, इट इज अ कॉन्फ्लिक्ट, पॉइंट ऑफ कॉन्फ्लिक्ट, कॉन्ट्राडिक्टरी. परंतु जे लोकांनी बघितलं त्याला विकृत करण्याचं काम आदरणीय मानकेंनी केलं, ते म्हणजे बाबासाहेबाची मूर्ती तिथे ध्यानस्थ मांडली. बघितलं का सर, एकदा जाऊन बघा. आता जे मोठे मोठं विहार बनवलं, जपानचे खूप लोक आणले होते, तिथं बाबाची बोधिसत्व खाली लिहून ध्यानस्थ विपश्यना करणारी मूर्ती त्यांनी मांडली. कोण माणूस आहे हा, कुठून पैसे येतात याला, हा कोणता धम्म सांगतो आम्हाला. हे बघा, मी कोणाची भीड मुरवत ठेवत नाही, कोणाला बरं वाटावं म्हणून मी कधीच बोलत नाही, कारण की मी बुद्धाचा आम्ही. यू रेकग्नाइज ट्रूथ ॲज ट्रूथ, अनट्रूथ ॲज अनट्रूथ, हू एअर ए मे बी. माझा बाप जरी असला तरी मी त्याला सांगतो तू चुकलास, आणि माझ्या पोरांनी जरी मला म्हटलं बाबा तू चुकला, मी मान्य करतो, कारण की सुधारणा करणं भाग आहे मरेपर्यंत. माणूस सुधारण्याच्या प्रक्रियेतला एक एलिमेंट आहे. तर आजचे आमचे धम्म सेनापती, सेनानी जे मुखंड आहेत, आमची ताई आहे ना सुलेखाताई कुंभारे, बरेच दिवस आम्ही काम केलं, म्हणजे असं ते दक्षिणमधून लढल्या, तर दक्षिणमधून लढता. आता मी कार्यकर्ता, मी ठरलो ओरिजिनल कार्यकर्ता, मी काही विद्वान नाही आहे, पुस्तकं लिहितो दॅट इज डिफरंट, कवी आहे यांनी सांगितलं, कविता लिहितो, 30-32 वर्षापासून माझ्या कवितेवर 2 लोक PhD करतायत, दॅट इज डिफरंट, तो दुसरा भाग, तो माझा काही विशेष महत्वाचा भाग मला वाटत नाही, तो एक भाग आहे माझ्या जीवनाचा अंग आहे, परंतु माझ्या जीवनाचा प्रमुख अंग आहे तो म्हणजे मी कार्यकर्ता. खरलांजी झाली की रस्त्यावर उभा राहतो, बायकोच पोरा सहित राहतो, क्लासवर असलो तरी राहतो, काही फरक नाही पडत. खूप मार खाल्ला ना, दलित पॅंथरमध्ये होतो तो, मरस्तोर मारलं पोलिसांनी, जेल झाली, अनेक वेळा जेलात जाऊन आलो, काय मोठी गोष्ट आहे. जेल अनेकदा बघितला ना दलित पॅंथरच्या आंदोलनामध्ये, हा कमी वयात बघितला, आता तर वय जास्त आहे, थोडं सहनशीलता आहे. तर प्रश्न असा आहे की यांनी तिथे ड्रॅगन पॅलेस बनवलं, मोठी सुंदर वास्तू आहे, भारतातल्या सर्वात सुंदर वास्तूचं त्याला पारितोषिक आहे.
वास्तून विचार जिवंत राहत नसतात. वास्तून जर विचार जिवंत राहिले असते ना तर ताजमहलमुळं अख्खा भारत देश मुस्लिम झाला असता. वास्तून विचार जिवंत नसतात. ज्या 3 ऋतूतल्या 3 पॅलेसला लाथ मारून सिद्धार्थ गौतम बुद्धत्व प्राप्तीसाठी जंगलात गेला, त्याला तुम्ही पुन्हा तिथे महालात बसवला. ड्रॅगन पॅलेस. व्हॉट यू मीन बाय पॅलेस? व्हॉट यू मीन बाय ड्रॅगन? इट इज अ मायथॉलॉजी. ड्रॅगन मीन्स. हे आमच्या धम्म चळवळीचे नंबर 1 चे दुश्मन आहेत. स्टेजवरून जाहीर करतो ना, धम्म संगीत आहे, धम्म परिषद आहे, इथं अनालिसिस झालंच पाहिजे. कशासाठी परिषदा भरवायच्या? मी तुला बरं वाटेल म्हणून बोलतो, मी तुझा पुरस्कार करतो, मी तुला गौरवित करतो, यासाठी धम्म परिषद भरवायच्या असतात. कशासाठी धम्म परिषदा भरवायच्या? आम्ही आमचं अनालिसिस जेव्हापर्यंत करणार नाही, आम्ही आमच्या चुका जेव्हापर्यंत लक्षात घेणार नाही, तेव्हापर्यंत धम्म चळवळीला धम्म परिषद काही अर्थ नाही. नथिंग. काय अर्थ? आणि त्या कालखंडामध्ये राजाश्रय होता. राजे होते, छोटे छोटे मोठे मोठे होता राजाश्रय. आता आमच्या भंतेजींना काय वाटते? सॉरी, तुमची माफी मागतो. आमच्या काही भंतेजींना काय वाटते? आमदार म्हणजे राजा, प्रीतम कुमार शेगावकर म्हणजे राजा, किंवा आमचा नितीन भाऊ राऊत म्हणजे राजा, आणि रामदास आठवले म्हणजे मोठा राजा, आणि गवई म्हणजे राजाचा राजा. चालले त्यांच्या माग लगेच. मी म्हटलं, हे 2 कवडीची माणसं, ही चारित्र्यहीन माणसं, ही मूल्यहीन माणसं, आमचे काशाय वस्त्रधारी अत्यव आदरणीय यांच्या मागे. आणि आता ते नवीन फॅट निघालं. त्या गडकरीनं मोठा एक 200 भिक्खूंना घेऊन ते काय परित्राण पाठ केला, महापरित्राण पाठ. छत्र्या बित्र्या वाटल्या म्हणजे, आणखी काय काय वाटलं काय माहित, पाकिटं वाटले असतील. कारण की बरेच भंतेजीचे बँक बॅलन्स आहेत, मला माहित आहेत. बँकेत खाते आहेत त्यांचे, बऱ्याच भंतेजीचे आहेत, माझ्या ओळखीचे बरेच भंते आहेत. बँकेत खाते आहेत यांचे. त्यांना कशाला बँकेत खाते पाहिजे? बुद्धानं तर खातं ठेवलं होतं. बुद्धाचं खातं का स्विस बँकेत होतं का? बुद्धाचं खातं का स्विस बँकेत होतं का? कुठं होतं? याचे खाते कशाला पाहिजे यांना? अरे खायला समाज देते तुम्हाला, खाते कशाला पाहिजे? तर खाते कशाला पाहिजे हो? आणि मग उठलं सुटलं विहार बनवतो. बरं, बनवा बाबा, विहार बनवा. महावस्तीत जोगीनगरात राहतो, एक विहार बनवण्याचा आम्ही ट्राय केलं तर 4 विहार बनले. कारण की 4 ग्रुप आहेत ना, प्रत्येक ग्रुपला वाटते महा एक विहार पाहिजे. सल्तनत आहे यांची एक विहार म्हणजे. या विहाराचा त्या विहाराशी समन्वय नाही, आणि या विहाराचा त्या विहाराशी समन्वय नाही. हा त्याला शिवाय देतो, तो त्याला शिवाय देतो. हेच बुद्धानं सांगितलं राजीव. काय सांगितलं? काय धम्म म्हणजे काय? मला मोठा कधी कधी आश्चर्य वाटते. म्हणजे म्हटलं, हे धम्म म्हणजे काय प्रकार आहे? काय प्रकार आहे? काय प्रकार? काय काय चाललंय? मी असं एक स्टेटमेंट केलं. बरेच आमचे आदरणीय कवी बिवी होते, प्राध्यापक होते, अशा दीक्षाभूमीच्या बाजूला उभं होतो. माझं स्टेटमेंट केलं की 5 वर्षानंतर धम्म दीक्षा सोहळ्याचा चीफ गेस्ट हा शंकराचार्य राहणार आहे. माझं स्टेटमेंट आहे, भाकीत आहे, भविष्य आहे. तुम्ही मान्य करा तो नका करू. कारण की ज्या पद्धतीने दीक्षाभूमीचा ताबा आरएसएसवादी मंडळी घेत आहेत, ज्या पद्धतीनं गवईने आतून गोड बंगाल उभं केलं आहे, आम्ही जेव्हापर्यंत चोराला चोर म्हणणार नाही, चोराची चोरी करणं थांबणार नाही. आम्ही तोंडावर बोटं ठेवतो. ओय मोठा माणूस आहे, बोलू नको. मला तर लय म्हणतो, लय मुफट माणूस आहे यार म्हणते तू. म्हटलं काय करू? आवता काय फरक पडते? सत्याला सत्य म्हणण्याला मुफट म्हणत असाल, मान्य आहे. आपण तर कोणाच्या तोंडावर म्हणतो की तू नालायकच नालायक असला तर, आणि मी असेल तर तू म्हणून दाखव, मी मान्य करतो असलो तर. त्यात काय फरक आहे? तू नाही सुधरू, तूही सुधार, मी सुधारतो. सिंपल गोष्ट आहे ना. बुद्धाची प्रक्रिया काय आहे? सुधाराची प्रक्रिया आहे. मी नालायक असेल तर मी सुधारतो, तू नालायक तू सुधार. तर प्रश्न असा आहे
की धम्म चळवळ ही मुळात बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म स्वीकारून इथे व्यवस्था परिवर्तनाचं युद्ध अत्यंत तीव्रतर आणि निर्णायक पद्धतीनं लढण्यासाठी घेतली. जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म हे आयुध म्हणून स्वीकार केलं. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातला मानव माणसासारखा राहावा, या देशातलं अख्खं शोषण संपावं, या देशातला माणूस माणसासारखा जगावा, माणसाने माणसासारखं वागावं, यासाठी धम्म स्वीकारला. आम्ही विसरून गेलो. आता एक सिंपल गोष्ट सांगतो, राग मानू नका बनतेजी. आता आमच्याकडे काय RSS ची मंडळी रिटायर झाली. आता ते नावावरूनच कळते, जोशी, देशपांडे, फडणीस समजून जाते. आता मी सोमवार शाळेत शिकलो, त्याच्यामुळे मला जास्त आडनाव जास्त माहीत आहे. बामणाच्या शाळेत शिकलो. आता काय होते इथे की मला माहिती आहे त्यांचे पेड वर्कर आहेत, पेड वर्कर. आता हे पेड वर्कर जे आहेत ना, हे पेड वर्कर काय करतात माहिती आहे का? हे पेड वर्कर हे चरत भिक्क, हे बा भंतेजी, हे RSS चे पेड वर्कर हे त्यांचे भंतेजी आहे. 24 तास RSS साठी काम करतात. हे 24 तास हे पॉयझन हे असं भरतात मेंदूमध्ये, त्याची काही हद नाही. आणि 24 तास ते कोणाला पकडतात? अच्छा, हा आंबेडकरी चळवळीतला आहे काय, हा जास्त ॲग्रेसिव्ह वाटतो, पहिले त्याच्याकडे जाणार, त्याच्याकडे जाऊन त्याचं पूर्ण ब्रेन वॉशिंग ते करणार. हळूहळू पहिले त्याला मदत करणार. काय बेरोजगार आहेस तू, बरं उद्यापासून रोजंदारी, मी ते जनरल मॅनेजरला सांगतो. रोजंदारी झाली सुरू, मग रोजंदारी द्यायची, घरंदाजी सुरू झाली. हळूहळू त्याला बैकवून टाकतात आणि मग धार बोचट करून यालाच आपल्या विरुद्ध उभं करतात. हातात शस्त्र घेऊन. पद्धत आहे, शिकलं पाहिजे आपण. दुश्मनासोबत लढायचं आहे तर दुश्मनाचे सारे डावपेच शिकले पाहिजे. दुश्मन आहे, बुद्धाला त्यांनी खाल्लं, बाबासाहेबाला खाल्ल्याची तयारी आहे त्याची. बुद्धाचा बुद्ध धम्म या देशातून 700 वर्ष नष्ट करून दाखवला त्यांनी, असं समजू नका. नष्ट करून दाखवला त्यांनी. 1100-1200 वर्ष, 7व्या शतकापर्यंत बुद्ध धम्म होता. शंकराचार्याच्या 8व्या शतकातल्या उदयानंतर जे राज झाला तर आम्हाला 20वं शतक पाहावं लागलं. 1200 वर्ष बुद्धाला परागंदा करून बसले ते लोक या देशातून, सामान्य गोष्ट नाही आहे. तर बाबासाहेबाला खाण्याची संपूर्ण त्यांनी आपली तयारी चालवलेली आहे. तर ते काय करतात, आणि त्यांचे रिटायर लोक काय करतात, ते पाचजन्य नावाचा एक त्यांचा साप्ताहिक येते, ते झोडीत टाकले त्यानं का बरोबर बघतो. ओबीसीचं घर कोणतं, मांगाचं घर कोणतं, मेहतराचं घर कोणतं, बरोबर त्याच्या घरी जाईल. मग त्याच्या घरी जाऊन त्याच्या पोराला चॉकलेट देईल, छोटंसं 8 आण्याचं 4 आण्याचं. मग त्याच्या बायकोसोबत गोड बोलेल, मग त्याला पटकन तो 5 जन्याचा अंक देईल, मग त्याची चर्चा करेल. मग आपला हिंदू धर्म, आपलं हिंदू राष्ट्र, सर्व 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 गरड त्याच्यात माती हळूहळू काढेल. संपलं. हे पेड वर्कर आणि रिटायर लोकांचं आहे. आमचे भंतेजी मी पेड वर्कर समजतो, त्यांनी मान्य करत नका करा, माझी नवीन डेफिनेशन आहे. पेड म्हणजे समाजानं त्यांची रोजी रोटी, कपडा लत्ता, त्यांचं आरोग्य, त्यांचं संरक्षण याची जिम्मेदारी घेतलेले ते लोक. आम्ही यांची जिम्मेदारी घेतली आहे. कोणतेही भंतेजी माझ्या दारात उभे राहिले आणि त्यांनी जर अन्नाचं दान मागितलं मी नाकारू शकत नाही, पॉसिबल नाही. चिवराचं दान मागितलं मी नाकारू शकत नाही. कोणी बौद्ध नागरिक नाकारत नाही. गरीबातला गरीब असला, माझ्या वस्तीमध्ये खूप रिक्षा मजूर आहेत, तेही देतात बिचारे चिवरदान. रिक्षा चालवतं, सायकल रिक्षा. भंतेजीला माहिती आहे जोगीनगर काय चीज आहे, तुम्ही जास्त बोलण्यात अर्थ नाही. तर प्रश्न असा आहे की आमचे भंतेजी कोणाला उपदेश देतात? बौद्धांना. कुठं आहे ते आपलं ते काय वर्षावास, तर ह्या बुद्ध विहारात, त्या बुद्ध विहारात, ते मग ते प्रवचन आहे तिथं आहे. अरे पण बौद्धालेच तुम्ही बौद्ध धम्म का सांगता? मान्य आहे ना, आम्हाला पूर्ण येत नाही, आम्ही अर्धे कच्चे आहो ना, मान्य आहे ना. आम्ही कोणी म्हटलं आम्ही पूर्ण बुद्ध आहो? नाही आहो, मान्य आहे आम्हाला. पण प्रक्रियेत आहो ना, प्रक्रियेत आहो की नाही? आमच्या समाजानं 100% देव नाकारला नसेल ना, नवीन नवीन देव आणून राहिले, हे महत्वाची गोष्ट आहे. ते नष्ट केले पाहिजे, त्याचं कोणी समर्थन करू नये. देव एक्सेप्ट करणाऱ्याला वाईट टाकलं पाहिजे, त्याला शिक्षा दिली पाहिजे, सत्य आहे. परंतु अनेक लोक आहेत ना जे देव मानत नाहीत. अनेक लोकांना जे बुद्धाच्या विचाराला हे आहे. तर जे लोक बुद्ध विचाराच्या विरुद्धचे आहेत, जे लोक बुद्ध विचाराचे दुश्मन आहेत, त्यांना कधी नलिफाय करणार आहात तुम्ही?
त्यांना बौद्ध धम्म कोण सांगेल? कोण सांगेल त्यांना बौद्ध धम्म? त्यांच्या घरी कोण जाईल चरत भिक्ख विचारी काम करत? त्यांचा विरोध सहन करून, त्यांचे मारलेले दगड सहन करून, त्यांच्या दिलेल्या शिव्या सहन करून बुद्धाचं अत्यंत प्रकाशमान आणि अत्यंत अमूल्य असं वचन, अत्यंत अमूल्य असं तत्वज्ञान त्यांना कोण सांगेल? कुठून मिळतील ते? आम्हाला तर ठीक आहे, माहिती आहे, या पुस्तकात आहे, या भंतेजीकडे मिळू शकते, हे सांगू शकतात. त्याचं मी स्वतः प्रॅक्टिकल केलं आहे. भंतेजी कसं आहे, मी जास्त वेळ घेणार नाही, संपवत आणतो. कसं आहे की मी असं ठरवलं की बाबासाहेबांनी असा शब्द दिला की मी भारत बौद्धमय करेन. आता आमचे काही फार विद्वान लोक आहेत, ते म्हणते बाबासाहेबांनी भारत बौद्धमय करून टाकला म्हणते. म्हटलं कसं काय भाऊ? तर म्हणजे ते 3 मुंड्या आल्या का नाही म्हणते, 3 मुंड्या नोटावर, झाला भारत बौद्धमय म्हणते. अशोक स्तंभ आला म्हणते, झाला भारत बौद्धमय म्हणते. येरेकर म्हणते, तो कोणता केरेकर म्हणते, काय म्हणतात बाबा मला काही समजतच नाही. यांची बौद्धमयाची काय डेफिनेशन आहे, कशी आहे, कुठून घेतली याने डेफिनेशन, बाबासाहेबांनी कुठं लिहून ठेवलं? मी त्याला विचारतो बा कोणता खंड आहे, कोणती ओळ आहे, कोणतं सांगा ना मला, मी एक विद्यार्थी आहे, मी समजून घेईन. तर काही सांगत नाही, आपल्याच डेफिनेशन लावतात. तर भारत बौद्धमय करण्याच्या प्रक्रियेमध्ये, कारण की ज्या ट्रान्झिशन पिरियडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्म स्वीकारला, तो अत्यंत असा ट्रान्झिशन पिरियड होता या देशाचा. स्वातंत्र्य म्हणजे ब्रिटिशाचं रूल गेलं होतं, ब्रिटिश कायदे जाऊन भारतीय राज्यघटना प्रस्थापित होत होती, झाली होती. त्याच्यानंतर स्त्रिया, इथले मजूर, इथले दलित, इथले कामगार, इथले कष्टकरी यांना एक कायद्याचं संरक्षण मिळालं होतं. पहिल्यांदा भारताच्या 3.5 वर्षाच्या बुद्धानंतरच्या साधारणतः 1200 वर्षाच्या कालखंडात म्हणू, 1200 वर्ष पहिल्यांदा या लोकांना कायद्यानं माणूस म्हणून मान्यता दिली होती. आणि या प्रक्रियेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म स्वीकारला. आणि धम्म स्वीकारल्यावर बाबासाहेब असे म्हणाले की मी भारत बौद्धमय करीन. का बोलले? कारण की भारतीय राज्यघटना जी लोकशाही आहे, आता याच्यात मोठी चूक होते आपली, आपण म्हणतो या देशात लोकशाही आहे, चुकीचं आहे. बाबासाहेबांना कधीच सवंग शब्द वापरला नाही, या देशात लोकशाही आहे. बाबासाहेबांनी शब्द वापरला, या देशात राजकीय लोकशाही आहे, या देशात राजकीय लोकशाही आहे, या देशात सामाजिक आणि आर्थिक लोकशाही नाही. 26 नोव्हेंबर 1949 भाषण आहे बाबासाहेबांचं. वी आर इमर्जिंग इन टू द लाईफ ऑफ कॉन्ट्रडिक्शन, वेअर इन वन हँड यू आर फाइंडिंग the political democracy, one man, one vote, one value. On other hand, there is a disparity on social and economical ground. बाबासाहेब स्टेटमेंट आहे, बाबासाहेब भाषण आहे. तर बाबासाहेबांनी जे सांगितलं, आम्ही सवंग पद्धतीमध्ये या देशात लोकशाही आहे. कशाची लोकशाही आहे? कशी लोकशाही आहे? आर्थिक लोकशाही आहे? सामाजिक लोकशाही आहे? नाही. आणि आपण असं म्हणतो की बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना दिली. तर ही जी राज्यघटना दिली, त्या राज्यघटनेमध्ये तुम्ही प्रक्रिया वाचा, डिबेट वाचा, वेळ असेल तर वाचा, वेळ काढा, दारू पिण्यापासून कुठं चकाड्या पिटण्यापासून वेळ काढा, डिबेट वाचा. खंडात 2000 रुपयाला मिळतात ते पूर्ण कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीच्या डिबेटचे, वाचा ते. तिथं कसा घटना समिती समोर येत होतं. पहिले पार्लमेंट कमिटी होती काँग्रेसची, त्यांनी जेव्हापर्यंत अप्रूव्ह करत नाही तेव्हापर्यंत घटना समितीसमोर एकही गोष्ट येत नव्हती. आणि म्हणून राज्य समाजवाद आला नाही. जिथं आर्थिक स्वातंत्र्य होतं, राज्य समाजवाद आला नाही. स्वतंत्र मतदारसंघ आले नाहीत, स्वतंत्र वसाहती आल्या नाहीत, जिथं दलितांची मुक्ती होती. आपण म्हणतो बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिली, मग राज्यघटना एवढी चांगली आहे. चांगली आहे ना, मानवी मूल्य आहेत ना, प्रिएम्बल आहे ना, परंतु त्याला छेद देणाऱ्या गोष्टी काँग्रेसनं तेव्हाच घुसळल्यात ना. हे का विसरता तुम्ही? का विसरता तुम्ही? हाफ हार्टेडली लिहिली बाबासाहेबांनी राज्यघटना, म्हणून पंजाबराव देशमुख म्हणतात. पंजाबराव देशमुख त्यावेळेचे कृषीमंत्री, भारताचे पहिले बाबासाहेबांचे सहकारी. तो माणूस, त्याची बायको स्वतंत्र मजूर पक्षाच्या तिकिटावर पहिल्यांदा लढलेत. हे तुम्ही नोंद केली पाहिजे, तुम्हाला माहीत असलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र मजूर पक्षाच्या तिकिटावर बाळापूर आणि अमरावतीमधून दोघे नवरा बायको लढले होते. बाबासाहेबांच्या तिकिटावर लढले स्वतंत्र मजूर पक्षाच्या. तेव्हा ते कृषी मंत्री म्हणतात, तेव्हा डॉक्टर पंजाबराव देशमुख म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मानलं असतं, बाबासाहेब आंबेडकरांना फ्री हँड दिला असता, त्याच्यापेक्षा फार सुंदर घटना लिहिता आली असती. मी म्हणत नाही, आमच्या डोक्यात आहे, डोक्यात बाबासाहेबांना घटना लिहिली.
या देशात लोकशाही आहे काय? कसली लोकशाही आहे? 1 मॅन 1 वोट 1 व्हॅल्यू. व्हॅल्यू कुठं गेलं? कुठं व्हॅल्यू? 1 वोट इज इक्वल टू 1 पाव दारू, 1 वोट इज इक्वल टू 1 बिर्याणी, 1 वोट इज इक्वल टू 500 रुपीज. टेल मी काय आहे? म्हणजे माणसाला आर्थिक दृष्ट्या एवढा कमजोर ठेवा की त्याचा फंडामेंटल राईट जो आहे ना तो विकत घेता येईल. ही व्यवस्था इथली. या देशामध्ये 83 कोटी लोक आहेत ज्यांची मजुरी 20 रुपयापेक्षा कमी आहे. 60 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर तरी आम्ही म्हणतो लोकशाही आहे. बकवास आहे, बकवास आहे, शुद्ध बकवास आहे झाला. एकीकडे करोडपतीची संख्या वाढून राहिली आणि इकडे आमचे शेतकरी आत्महत्या करून राहिले. तुम्हाला सांगतो, परवा कुलदीप नायरनं लिहिलं की या देशाच्या लोकांचा एवढा पैसा स्विस बँकेमध्ये आहे, ज्या स्विस बँकेत बुद्धाचं खातं नव्हतं, स्विस बँकेमध्ये आहे की तो पैसा जर इथं आणला तर 40 कोटी नागरिकांना 1 लाख रुपये पर हेड एवढं डिस्ट्रीब्युशन होते. किती? 40 कोटी. एक माणूस झाला, त्याची बायको धरली तर 2 झाले, म्हणजे 80 कोटी लोकांची मुक्ती दारिद्र्यातून होऊ शकते. एवढा पैसा या नालायक लोकांनी या लोकशाहीच्या नावाखाली, या गोंडस नावाखाली स्विस बँकेत नेऊन सडवत ठेवला. बाबासाहेबांनी धम्म चळवळ कशासाठी दिली? बुद्धम शरणम गच्छामी करत फिरायसाठी दिली का बुद्धाला रोज अगरबत्ती मेणबत्ती लावा बस त्रिशरण पंचशील झालं का झालं? या व्यवस्थेला बदलण्यासाठी दिली, या व्यवस्थेला छेदण्यासाठी दिली, या व्यवस्थेला चिरण्यासाठी दिली. आणि याचे जे सेनानी आहेत, पाईक आहेत, ते झोपा काढतायत. धम्म म्हणजे काय? धम्म जीवनाचं असं कुठलं अंग आहे जे धम्म कव्हर करत नाही? आर्थिक अंग कव्हर करते. धम्माची स्वतःची अर्थशास्त्रीय पद्धती होती. धम्माचे जे विहार होते ते बँक म्हणून समजण्यात येत होते. बंदीजींना माहित आहे. कारल्या भाज्याचं केंद्र हे बँक होतं. इथं उत्तरेचे व्यापारी दक्षिणेस जात असताना त्यांच्याकडे स्वतःचा माल आणि स्वतःचे पैसे सुरक्षित ठेवत होते. त्यांची नावं कोरली आहेत ना तिथं व्यापाऱ्यांची. तर अर्थशास्त्र व्यवस्थित चाललं पाहिजे, अर्थव्यवस्था व्यवस्थित चालली पाहिजे, अर्थव्यवस्थेचा चेहरा मानुषी असला पाहिजे, समाज व्यवस्था व्यवस्थित चालली पाहिजे, त्याच्या समाजातला प्रत्येक एलिमेंट सन्मानाने जगला पाहिजे, राज्य व्यवस्था व्यवस्थित चालली पाहिजे. ज्या राज्य व्यवस्थेमध्ये राज्य हे माणूसमय पद्धतीने चालवलं गेलं पाहिजे, तिथं कोणाचाही छळपीळ आणि शोषण होता कामा नये. यासाठी धम्म चळवळ आहे. धम्म चळवळीचा हे अर्थ आहेत. बुद्धम शरणम गच्छामी करत बोंबल ना म्हणजे धम्म चळवळ नाहीये. आणि म्हणून मी तुम्हा सर्वांना जाता जाता हात जोडून एवढीच विनंती करतो की बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली धम्म चळवळ जर गतिमान करायची असेल तर धम्माला जीवनाच्या प्रत्येक अंगाचा एक भाग समजा. या देशातलं कुठलंही डिसिजन असो, तुमच्या कॉर्पोरेटरने घेतलेलं डिसिजन असो की या देशाच्या पंतप्रधानांनी घेतलेलं डिसिजन असो, धम्माच्या आईण्यातून, धम्माच्या डोळ्यातून त्याला तपासा तुम्ही आणि आपली स्वतःचे विचार ठरवा. काय करायचं ते ठरवा. या देशात हा देश देश म्हणून आहे की नाही हे तुम्ही धम्माच्या विचाराच्या दृष्टिकोनातून ठरवा. या देशाची राज्य सत्ता ठरवा, अर्थव्यवस्था ठरवा आणि नंतर तुम्ही विचार करा की आम्ही खरंच ही धम्म चळवळ गतिमान करतो की नाही, आम्ही खरंच बौद्ध आहोत की नाही. आणि म्हणून मी तुम्हा सर्वांना एक विनंती करतो की बाबासाहेब आंबेडकरांचा धम्म जर गतिमान करायचा असेल, प्रत्येक नागरिकांनी, हे नागरिकाचं कर्तव्य फक्त भंतेजींचं नाही आहे, ते आपलं कर्तव्य करत असतात. प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की प्रत्येक नागरिक हा त्याच्या चारित्र्यावरून, हा प्रत्येकाने त्याच्या वागण्याहून, बोलण्याहून, त्याच्या ज्ञानाहून, त्याच्या प्रज्ञेवरून हा वाटला पाहिजे का बौद्ध आहे. आणि तुम्ही प्रत्येक एक हिंदू जो बुद्धाच्या विचाराच्या पलीकडे आहे, कुंपणाच्या एका माणसाला टार्गेट करा आयुष्यामध्ये. एक माणूस, एक फक्त. ती स्त्री असो, पुरुष असो, कोणी असो, मुलगा असो, त्याला हे करा समोर की या माणसाला मी परिवर्तित करून दाखवीन. त्याच्यासाठी स्वतःला पूर्णपणे बुद्ध बनवा. तो आदर्श त्याच्या समोर ठेवा. त्या आदर्शासमोर तो झुकला पाहिजे. त्या आदर्शासमोर त्याच्या विचाराची जे क्लिष्ट विचार आहेत, वाईट विचार आहेत, दुर्गंधी आहे विचाराची, आचाराची, ती नष्ट झाली पाहिजे आणि तो बौद्ध झाला पाहिजे विचारांना. फक्त तो शब्दानं नाही, नावानं नाही, तर विचारानं बौद्ध झाला पाहिजे. आणि हेच जर आपण केलं तर बुद्ध बाबासाहेबांची जे स्वप्न होतं हा बौद्धमय करण्याचं, ते बऱ्याच प्रमाणात कंप्लीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण भंतेजीवरती संपूर्ण भार सोडून की यांचीच ती जबाबदारी असं नाही, आपल्या सर्व नागरिकांची जबाबदारी आहे. एवढं बोलतो, थांबतो. जय भीम.